नांदेड़ ज़िले में 16 जनवरी से कोविड-19 वैक्सीनेशन खुराकें मुस्तहक़ीन को दी जाएंगी। इसके लिए इंतज़ामिया के साथ महकमा सेहत का दस्ता भी तैयार है। ये तमाम खुलासा नांदेड़ ज़िला कलेक्टर ने प्रेस कॉन्फ्रेंस में मीडिया के रूबरू बयान किया। कोविड वॅक्सिनेशनच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याला जवळपास 1700 डोजेस वायल्स आपल्याला उपलब्ध झालेले आहे आणि त्याच्या अनुषंगाने उद्या पूर्ण देशभरात त्याचा शुभारंभ होणार आहे। त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपण 5 साइट्स आपण निवडलेल्या आहे। GMCH विष्णुपुरी, हैदराबाद अर्बन हेल्थ सेंटर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आपलं SDH हातगाव आणि PSC मुगट तालुका मुदखेड या 5 साइटवर आपण जवळपास 100 लोकांना म्हणजे 100 ईच म्हणजे जवळपास 500-550 लोकांना आपण उद्या दिवसभरामध्ये वॅक्सिनेशन करणार आहे। कोणाला वॅक्सिन उद्या भेटणार आहे त्याचा मेसेज आज संध्याकाळी ते सिस्टम ड्रिवन त्यांच्या जे आपले 17,099 लोक आहेत ज्यांना कोविन पोर्टलवर आपण एंट्री केलेली आहे त्यांना आपोआप मेसेज जाईल, जेणेकरून त्यांना उद्या किती वाजता कोणत्या साईटला यायचं या 5 पैकी त्यांना माहीत होईल। तिथे आपली पूर्ण तयारी झालेली आहे। संध्याकाळी वॅक्सिनसुद्धा त्या सेंटरवर पोहोचून जाईल आणि वॅक्सिनच्या अनुषंगाने जसं मी आधीच सांगितलं आहे की 3 आपण कंपार्टमेंट बनवलेले आहे, वेटिंग रूम, वॅक्सिनेशन रूम आणि ऑब्झर्वेशन रूम। म्हणजे वेटिंग रूममध्ये लाभार्थी आल्यावर त्याचं आयडेंटिटी आपण पहिले आयडेंटिफाय करू, त्यानंतर वॅक्सिन रूममध्ये त्याला वॅक्सिन देऊ आणि ऑब्झर्वेशन रूममध्ये त्याला वॅक्सिन दिल्यावर त्याला काही साईड इफेक्ट होत नाही यासाठी अर्धा घंटा आपण त्यांना थांबवून त्याला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवून अर्धा घंटा झाल्यावर त्याला आपण सोडू। त्यामुळे मागच्या 1-2 हप्त्यापासून आपली तयारी चालू आहे। डाटा एंट्रीपासून तर ट्रेनिंगपासून वॅक्सिन कॅरियरपासून सगळं आपली तयारी चांगली झालेली आहे आणि सगळ्या आपली हेल्थ टीम, आपलं जिल्हा प्रशासन, आपली हेल्थ टीम सगळं आम्ही सुसज्ज आहे आणि उद्या सक्सेसफुली आम्ही हे वॅक्सिनची मोहीम सुरुवात करू आणि त्याच रीतीने चांगल्या रीतीने आपण त्याला अंत पण करू। 17,000 वॅक्सिन्स आलेले आहेत आणि फ्रंटलाईन वर्करसुद्धा तेवढेच आहेत। तर पहिल्या टप्प्यामध्ये फक्त अर्ध्याच फ्रंटलाईन वर्करला डोसेस जाणार आहेत, त्याच्यानंतरचा टप्पा केव्हा? लगेच उद्या सुरू झाल्यानंतर आपण रोज आता जेवढी आमच्याकडे प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे आम्ही हप्त्यातून 3-4 सेशन आपण चालवणार आहे आणि हे उद्या पायलट असल्यामुळे म्हणजे कोणती पण गोष्ट जेव्हा तुम्ही लार्ज स्केल करता याच्या अगोदर तुम्ही MR वॅक्सिनसुद्धा होती त्यामध्ये पण आपण पहिला टप्पा पायलटमधूनच करतो। ते झाल्यावर आपण वी कॉल्ड ॲज अ अपस्केलिंग, त्यानंतर आपण त्याला अपस्केल करून सगळ्यांना देऊ। खाजगी काही रुग्णालयामध्ये आपण कोणी आहे खाजगी रुग्णालय नाही, याच्यामध्ये खाजगी रुग्णालय देणार नाही आहे। जे मी बोललो ते ॲडव्हर्स रिॲक्शनसाठी सेंटर आहे। जर एकाला काही त्रास झाला त्याला वरिष्ठ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं त्यासाठी आपले 19 गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि 5 प्रायव्हेट हॉस्पिटल जिथं आपण त्या पेशंटला रेफर करू। त्यामुळे ही AEFI आपण त्याला असं म्हणत असतो। दुसरा टप्पा कधी? याच्यामध्ये जसं आम्हाला ऑर्डर मिळेल, कारण वी आर फॉलोइंग द ऑर्डर्स ऑफ द गव्हर्नमेंट, जसं आम्हाला सांगेल तसंच आम्ही याच्यामध्ये तयारी करून आम्ही याला पार पाडू। लोकांना काय अपील करणार? मी लोकांना हेच अपील करील की हे वॅक्सिन सगळ्यांना भेटणार आहे, त्यामुळे उद्यापासून हा पहिला टप्पा आहे। त्यामुळे कसली पण भीती न बाळगता आमचे जे कोविडचे फ्रंटलाईन हेल्थ वर्कर आहेत त्यांनी ज्यांना मेसेज जाईल त्यांनी सिन्सिअरली त्या सेंटरला येऊन आपलं वॅक्सिन घेऊन ह्या वॅक्सिनच्या मोहीमला, कोविड वॅक्सिन मोहीमला सक्सेसफुली आपल्याला करायचं आहे आणि आपण हे करून दाखवू। सर, बर्ड फ्लूसाठी लोकांना भीती झालेल्या शहरात बर्ड फ्लूचा, त्यासाठी आपण काय? नाही, बर्ड फ्लूमध्ये सध्या कोणाला भ्यायची गरज नाही आहे। 2 ठिकाणचे सॅम्पल आपण पुणेला आणि भोपाळला, निषाद भोपाळला आपण पाठवलेले आहे, परंतु त्या रिपोर्ट येतपर्यंत आपण थांबणार नाही आहे। त्या अगोदरच आपण त्याचा 10 किलोमीटरच्या एरियामध्ये आपण सर्व्हेलन्स आणि सगळं सुरू केलेलं आहे। त्याच्यामध्ये RRT बनवलेले आहे, PP किट सप्लाय केलेले आहे आणि जसं रिपोर्ट येईल त्याच्यानंतर समोरची स्टेपसाठी पण आमची तयारी आहे, परंतु आम्ही त्या रिपोर्टचा वेट करत आहोत। त्यामुळे जनतेला याच्यामध्ये अद्याप घाबरायची काही गरज नाही आहे, कोणताही पॅनिक व्हायची गरज नाही आहे। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।